हा तुम्ही विचारा चेन कशी साहेब हे जे चार्ट लावलेले आहेत हे कशा करता लावलेले आहेत सर्व? आता तुम्ही थोडस इकडे तोंड करून बसा म्हणजे तुम्हालाही दिसतं असं की आता ही सायकलची चेन आहे, बरोबर आहे. यस. हा आता आपण पिकांमध्ये किंवा कुठल्याही याच्यात हे एक जीवनचक्र आहे. जीवनचक्रामध्ये एखादी कोणती तुम्ही कडी मला या सायकलच्या चेन मध्ये सांगू शकाल काही महत्वाची आहे म्हणून की सगळ्याच महत्वाची आहे? नाही साहेब, सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाची आहे. मग ज्यावेळेस आपण पिकं घेतो तर खतं जी आहे हा ती मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य. ज्यावेळेस आपण असं बोलतो त्यावेळेस मग बोलीभाषेत काय होतं की आपण मुख्य अन्नद्रव्यांना महत्व देतो. हा दुय्यम हा शब्द म्हणजे सबऑर्डिनेट आहे या दृष्टीने आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. त्याच्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधकासारखे मूलद्रव्य आले आणि सूक्ष्म तर बोगसच आपण ठरवतो. सूक्ष्म आपण बोगसच ठरवतो. हा त्याची गरजच नाही असं ठरवतो. पण हे आपण कधी लक्षात घेत नाही. हा या साखळीचा एक भाग आहे. हा त्याच्यामुळे वारंवार आपल्याला ज्यावेळेस नापिकी होते याचं महत्वाचं कारण 14ही सूक्ष्म अन्नद्रव्य जी आहे, पोषक अन्नद्रव्य, पाणी, ह्याची आपण साखळी तोडत असतो. दुसरा हा जो फोटो लावलेला आहे एक लक्षात घ्या, हे झाड आहे. झाडाला हात पाय नसतात किंवा झाडाला पंपही नसतो. मग या जमिनीतलं पाणी झाडाच्या शेंड्यापर्यंत कसं जातं? हा म्हणजे हे गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने चाललाय. इथे राहट गाडगं नाही किंवा काय नाही आहे. इथे तिथली क्षारता काम करते. हा ह्या शेंड्याची जी क्षारता असते ही सगळ्यात जास्त असते आणि क्षारता जी असते ती सगळ्यात कमी असते. म्हणून या झाडाच्या आतमध्ये जे पाईप आहे त्या पाईप मधनं अन्नद्रव्याचा मिक्सचरचा किंवा अन्नद्रव्याच्या द्रावणाचा पुरवठा खालून वरपर्यंत शेंड्यापर्यंत जातो. आता इथे आपण काय गंमत करतो, आपल्याला हे माहितीच नाहीये की हे इतकं महत्वाचा विषय आहे. आपण अनावधानाने किंवा अज्ञानाने आपण तिथे सिंचनाचं पाणी आणून टाकतो. बरोबर. किंवा सिंचनाच्या पाण्यामध्ये अजून खतं टाकतो ज्याला फर्टिगेशन म्हणतात. पण हे करत असताना या जमिनीच्या पोतेचा आपण विचार करत नाही. मग काय होतं की या जमिनीची जी क्षारता आहे ही क्षारता या खोड झालं, पानं झाले, शेंडा झाला याच्या तुलनेत ती वाढत जाते. मग ती वाढल्यामुळे काय होतं की पाण्याला तर काही समजत नाही. पाण्याला एवढं समजतं की बाब मी उंचावून खाली जायचं. बरोबर आहे. आणि उंच आणि सकल याच्यात जेवढा फरक असेल तेवढ्या वेगाने पाण्याचा प्रवाह होतो. मग इथे तुम्ही क्षारता वाढवली की इथून वरती जाणारा प्रवाह हा कमी कमी होत जातो. मग आपण पाणी दिल्यानंतरही आपल्याला वाटते चालू मी इतकं पाणी दिलं पण झाडात त्याच्याले पण आलंच नाही. हा त्याच्यात आपली चूक काय असते की आपण जमीन हलकी आहे की भारी आहे पाण्याची क्षारता मोजून पाहत नाही. त्याच्यामुळे आपण नापिकीच्या दिशेने जातो. त्याच्या उलट पावसाचं आहे. पावसाच्या पाण्यात क्षारच नसतात. हा त्याच्यामुळे पावसाचं एक सरही आली तर ही झाडं लगेच हिरवी पडतात. आपण सिंचनाचं किती पाणी दिलं तर तशी हिरवी पडत नाही. किंवा पावसाच्या एका सरीने आपल्याला रस्त्याच्या कडेला तण उगवलेलं लगेच दिसतं. तुमचं सिंचनाचं पाणी देऊन तण उगवत नाही. याचं महत्वाचं कारण असं आहे की ही 3 प्रकारची द्रावण असतात. हा किंवा आपण या बिया समजू. हा बी फुगल्यामुळे त्याच्यातून अंकुर बाहेर येतो आपल्याला माहिती आहे. प्रत्येक बी मध्ये ओलावा असतो आणि त्या ओलाव्यामध्ये क्षारता असते. हा आता ज्यावेळेस आपण विशेषतः यांना सांगतो तुम्ही बागायती आहे म्हणून तुमच्यासाठी धोक्याचा इशारा देतो मी. हा की ज्यावेळेस आपण बागायतीच्या नाती लागतो हा आपण नेहमी लक्षात हे घेतलं पाहिजे की पाणी जे आहे ते आपण दिलेलं पाणी या बीच्या आतमध्ये गेलं पाहिजे. हा ते फुगायला पाहिजे. बरेचदा काय होतं की सिंचनाचं पाणी ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस ह्याची सिंचनाच्या पाण्याची क्षारता जास्त असते. मग आपण पाणी दिल्यानंतर या बीच्या आतमधला जो ओलावा असतो तो बाहेर येतो आणि बी उगवत नाही. तर आपण आपल्या जमिनीकडे पाहतच नाही. आपण म्हणतो की बोगस बी आलं.
हा, त्याच्यामुळे आणि एक प्रकारचं असं येतं की आतलं आणि बाहेरचं दोन्ही ज्यावेळेस पाणी सारखं असतं ते ना पाणी आत जात ना बाहेर राहत. ते बी नंतर आपण उकरून पाहिलं तर ते बी तसंच पडलेलं दिसतं आपल्याला. हा, ते फुगलेलंही नसतं आणि मेलेलंही नसतं. हा, याचं कारण आतली आणि बाहेरची क्षारता ही दोन्हीकडची सारखी असते. त्याच्यामुळे सिंचनाचा विचार करताना किंवा अन्य कुठल्याही गोष्टीचा बाहेरून ज्या गोष्टी आणून टाकायच्या आपल्याला पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त त्याचा 10,000 वेळा विचार करा. निव्वळ माझ्या विहिरीला पाणी लागलं म्हणून मी पाणी देतो ही पद्धत चुकीची आहे. ह्याच्यानंतरचा प्रश्न येतो की आता आपलं सोयाबीन वर आता ही थाप चालू आहे की सोयाबीन वरती येलो मोझॅक आला. सोयाबीन वरती येलो मोझॅक आलाच नाही. सोयाबीन मध्ये आता तुम्ही पहा, सोयाबीन मध्ये लोहाची कमतरता आहे. तुम्हाला ही अशी पानं दिसतात सोयाबीनची पिवळी आणि त्याच्या शिरा हिरव्या. हा, मग हे सोयाबीनची का गत आली की हे जे लोह आहे हा जमिनीचा पीएच 6.3 जर असेल तर हे लोह योग्य प्रमाणात पिकं घेतात. आपल्याकडचा जमिनीचा पीएच आहे इथे 7.5 8.5. आता 6.5च्या तुलनेत 7.5 म्हणजे 7.5 वजा 6.5 बरोबर 1 नाही आहे. ते आहे 6.5च्या तुलनेत 7.5 हे 10 पट 100% अल्कधर्मी आहे. त्याच्यामुळे जसा जसा जमिनीचा पीएच वाढत जातो तशी तशी ही सूक्ष्म अन्नद्रव्य त्या पिकांना मिळणं कमी होतं. मग ही पिकांना मिळणं कमी झालं की मग ह्याचे सगळे दुष्परिणाम आपल्याला पीकवाढीवरती पिकांचा आता ही जी ज्याला आपण सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणतो त्याच्यात लोह आलं, मंगल आलं, तांब आलं, जस्त आलं, बोरान आलं, ही त्या पिकांची प्रतिकारक शक्ती वाढवत असतात. जसं आपण एक व्हिटॅमिनची गोळी घेतली की आपल्याला तजेल जरा वाटते की नाही, तसं पीक क्षेत्रामध्ये ह्या सूक्ष्म अन्नद्रव्य कमी लागतात पण त्याचं महत्व इतकं आहे. आता ज्यावेळेस आपल्या लक्षात येतं की बा याच्यात आता लोहाची कमतरता आहे, आपण ज्यावेळेस फवारणी करायला जातो त्यावेळेस वेळ काळ खूप पुढे निघून गेलेला असतो. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं आपल्या जमिनीचा पीएच तपासणं. आता आपल्याकडच्या सगळ्या जमिनीचा पीएच 8च्या आसपास आहे. आता तो पीएच जर कमी करायचा असेल तर सगळ्यात आधी आपल्याला बेंटोनाइट गंधक दाणेदार बाजारात मिळतो, 35 रुपये किलो आहे. त्याचा एकरी 10 किलो उपयोग करणं अत्यंत आवश्यक आहे. हा, सोयाबीनसाठी आपण पेरून द्यायचं. विशेषतः जे लोक कापूस सरी वरंब्यावरती लावतात, हा, त्यांनी आपण रांगोळी काढतो की नाही, हा, रांगोळी काढतो तर त्या बायाच्या हाताने रांगोळीसारखं गंध टोबायच्या आधी देऊन द्यायचं. म्हणजे ते गंध काम करणं चालू करते, जमिनीचा पीएच कमी होतो, बीची उगवण चांगली होते आणि सोयाबीन सोबत एकरी 10 किलो बेंटोनाइट गंधक गेलंच पाहिजे. आता आपण दुसरं जे खत वापरतो ते आहे म्युरेट ऑफ पोटॅश, जे बाजारात 950 रुपयाची बॅग मिळते. त्याचा वापर करणं टाळायला पाहिजे आपण, जरी स्वस्त असलं तरी. त्याचं असं आहे की त्याचा मीठ निर्देशांक जो आहे तो 116% आहे. हा, त्याच्यामुळे आपण पेरणीसोबत ते दिलं हा की ते झाडाला खताचं काम नाही करत, ते झाड बियाण्यासाठी तणनाशकाचं काम करतं. हा, अजून एक खत आहे 10-26-26. तर आपल्या जमिनीमध्ये पलाशचं प्रमाण खूप जास्त आहे, त्याच्यामुळे आपण 10-26-26 हे टाळायला पाहिजे. त्याच्याऐवजी 14-35-14 घ्यायला पाहिजे, कारण ऑलरेडी आपल्या जमिनीत 14% स्फुरत कमतरता आहे. हा, पण तुम्हाला 10-26-26 हा सगळ्यात शेवटचा पर्याय ठेवा. समजा तुम्ही 14-35-14 पहा, 12-32-16 पहा, ते नाही मिळालं DAP वापरा, कारण ह्या स्फुरतची कमतरता अत्यंत कमी आहे. आणि हे बेंटोनाइट गंधक आपल्याला ह्याच्यासाठी टाकायचं आहे की जी चुनखडी आहे आपल्या जमिनीत, चुनखडी, ह्या चुनखडीचं रूपांतर कॅल्शियम सल्फेट म्हणजे जिप्सम मध्ये होतं. हे जिप्सम मध्ये रूपांतर झाल्यामुळे जमिनीतलं जे कॅल्शियम आहे ते पिकं मुळावाटे घेतात. त्याच्यामुळे पिकांना कॅल्शियमची कमतरता जात नाही, कॅल्शियमची कमतरता कुठून दुसरीकडून भरून निघत नाही. त्याच्यामुळे आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं जर खत असेल
तर ते गंधक आहे. आपल्याला गंधकावर आधी पैसे खर्च करायचे. दुसरी गोष्ट, युरिया वापरल्याशिवाय आपल्याला पर्याय नाहीये. युरियामध्ये 46% नत्र आहे. पण आपल्या जमिनीचा जिथे 7.5चा pH आहे, तर युरिया जेव्हा जेव्हा द्याल तेव्हा युरियाच्या एका गोणीसोबत 45 किलोच्या 5 किलो गंधक वापरायचं. हा, दुसरी गोष्ट, युरियाच्या एका थैलीला 500 मिली सोयाबीनचं तेल सोडायचं. सोयाबीनचं तेल ह्याच्यासाठी सोडायचं की आपल्या जमिनीमध्ये त्या युरियाचं जलीय अपघटन होऊन जातं. ते जलीय अपघटन झाल्यामुळे हा युरिया जो आहे हा पिकांना मिळतच नाही. हा युरिया हवेत उडून जातो, नत्र होऊन हवेत उडून जातो. आणि मग एखाद्या कोणाचा तरी जमिनीचा pH 7.5 असतो, त्याला युरिया दिला की त्याला ऑटोमॅटिक रिझल्ट मिळतात. आपला 8.5 असतो, आपल्याला रिझल्ट मिळत नाही. मग आपण गोण्याच्या गोण्या युरिया आणून टाकतो. त्या गोण्याच्या गोण्या युरिया पिकांना लागूच होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला आता खतांचा जो वापर करायचा आहे तो आपल्याला आता पिकांना कसं लागू होईल, पिकं कसे वरती घेतील ह्याच्यासाठी करायचा आहे. आता ह्याचा महत्वाचा हा एक भाग झाला की आता तुम्हाला मी माती आणि पाण्याची गोष्ट समजून सांगितली. आता याच्यानंतर आपण चाचणी करू की शेतकऱ्यांच्या बांधावर बीटी जनुक चाचणी. ऋषी, आता हे जी पानं इथे आहे त्याच्यातलं पान या ह्याच्यात एक पान कट करून टाक बरं. आता हे जे पान आपण कट करून टाकून राहिलो हे ST म्हणजे तणनाशक सहिष्णूची आपण तयार घेऊन राहिलो. तणनाशक प्रतिरोधक जीनची आपण ट्रायल घेऊन राहिलो. आता बाकीचे आपण 3 ऑलरेडी टाकून ठेवलेले आहे त्याच्यामध्ये. आता हे 4थं पान आपण टाकतोय. गेलं पाणी पण एक कट झालं तुला. पॉज नको करू आता. तिकडून जात असं टाकलं ते पान. आता याच्यात हे हा, आता याच्यात बी आहे ना. आता बियाणं पण टाकलं. हे बघा, ही जी या लाईन मध्ये जे काळे हॅमर दिसतात आहे हे सगळं आपण हर्बिसाइड टॉलरंट तणनाशक प्रतिरोधक जनुकाची चाचणी घेतोय. आता ह्याच्यामध्ये हे जे साधं प्यायचं पाणी, घरचं प्यायचं पाणी, याच्यात जी लेवल दाखवलेली आहे 1 मिलीची, त्या लेवल पर्यंत आता हे ड्रॉपर टाकायचं आहे. हे 4 याच्यात या लेवल पर्यंत पाणी टाकायचं आहे ड्रॉपर. झालं सर. आता त्याला त्या हॅमरने हे करून ते एकजीव कर, ते चांगलं मिसळ आणि त्याचं झाकण बंद करून द्या.
हा साधं पाणी. हर्बिसाइड टॉलरंट चेक करायला आपण साधं घरचं प्यायचं पाणी वापरतो. त्याच्यासाठी हर्बिसाइड टॉलरंट, तणनाशक, प्रतिरोधक, आणि हे फक्त ग्लायफोसेटसाठी चेक करतो, इतर तणनाशकासाठी नाही आहे. हा तणनाशक सहनशील म्हणजे हे जी चाचणी चालू आहे ही फक्त ग्लायफोसेट या तणनाशकाची आहे. कृपा करून गल्लत करू नका. ही तणनाशकाची चाचणी 2,4-D वगैरेसाठी नाही आहे. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या, तुम्ही कापसानंतर गहू घेतला आणि गव्हावरती जर 2,4-D मारलं आणि त्याच्यावरती जर पुढच्या वर्षी जर कापूस घेतला तर त्या कापसाचे पानं वेडे वाकडे दिसू शकतात, कारण 2,4-D जमिनीत खूप वर्ष राहतं. आता हे सगळे, आता आपण काय केलंय की जे अप्रमाणित बियाणं शेतकरी वापरतात ते अप्रमाणित बियाणं आणि बाजारात मिळतं बियाणं, या टेस्ट ट्यूब तयार केलेल्या आहे. त्या या खालील म्हणजे जनुकासाठी आहे. क्रायवन AB, क्रायवन 2AB या बोंडअळीसाठी आहे. बोंडअळीला प्रतिकारक. आणि VIP3A हा जो जनुक आहे हा रसशोषक किडी म्हणजे मावा, तुडतुडे आणि पांढऱ्या माशीसाठी आहे. त्याच्यानंतर ग्लायफोसेट तणनाशक प्रतिकारक हा CP4 नाव आहे त्या जनुकाचं. हा जनुक फक्त ग्लायफोसेट म्हणजे राऊंड अप या तणनाशकाला प्रतिकारक आहे. कापसावरती जे बाजारात निवडक तणनाशकं मिळतात त्याच्यासाठी कुठलीही चाचणी करायची गरज नाही, कारण कापूस त्याला सहनशील आहे. ग्लायफोसेट हे अनिवडक गटातील, नॉन सिलेक्टिव्ह गटातील तणनाशक आहे. त्यामुळे आपण हे टेस्ट करतो आहे, कारण ग्लायफोसेट हे असं तणनाशक आहे की जी वनस्पती त्याला सहनशील आहे तेवढ्या जवळून सगळ्या वनस्पतींना ते मारून टाकतं. आणि ते सिस्टिमिक आहे, झाडाच्या पानातून शोषलं जातं आणि मुळापर्यंत थेट खाली जातं. आता आपण एक 5 मिनिटं थांबू. या 5 मिनिटात हे सगळं जे आपण बफर टाकून ठेवलेलं आहे ते बफर व्यवस्थित होऊन जाईल आणि 5 मिनिटांनी आपण त्याच्या स्ट्रिप्स टाकू. स्ट्रिप्स टाकल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की ह्यापैकी कोणत्या जनुकाची अभिव्यक्ती झाली आहे किंवा कोणत्या जनुकांची झालेली नाही आहे. तर आता एक 5 मिनिटं थांबू. आता आपण स्ट्रिप्स टाकत आहे. या ट्रिप क्रायवन एबीच्या आहेत. आपण 4 याच्यात क्रायवन एबीची एक स्ट्रिप टाकतोय. ती लेवल बरोबर खाली आहे ना, मॅक्स लिहिला आहे त्याच्या खाली आहे ना. खाली आहे सर. 4 झाले. हो 4 झाले. हा, आता आपण Cry2 AB टाकू. Cry2 AB स्ट्रिप्स टाकू. हे Cry2 AB ची स्ट्रिप. हा, Cry2 AB ची स्ट्रिप हे वाली ही सुद्धा बोंडअळीला प्रतिरोधक आहे. म्हणजे याचा जर चांगलं अभिव्यक्ती जर झाडात झाली तर कापसावरती बोंडअळी येत नाही. टाकून द्या. आता याच्यानंतर आपण रसशोषक किडी VIP3 टाकू. आता VIP3 रसशोषक किडी म्हणजे मावा, तुडतुडे, पांढरी माशी. पांढऱ्या माशी येणार की नाही येणार, पांढऱ्या माशीला कापूस प्रतिकारक आहे की नाही आहे, हे आता या स्टिप्स सांगतील. VIP3A.
आता तर ग्लायफोसेट तणनाशक प्रतिरोधक सहनशील ह्याच्यासाठी CP4 नावाची जनुक आहे. त्या जनुकाची स्ट्रीप आपण टाकतोय. कोणती टाकताय ऋषी? त्याचं नाव सांग. CP4 EPSPS. आता आपल्याकडे CP4 जनुक अजून भारतात अप्रूव्ह झालेलं नाही आहे, पण शेतकरी गेल्या 8-10 वर्षापासून तणनाशक सहनशील कापसाचा वापर करत आहे आणि त्यांना बियाणं ते त्यांच्या विश्वासाने आणतात. कुठून आणतात ते कोणालाच माहित नाही, पण ते आणतात आणि त्यांचं उत्पादन त्यांना चांगलं होतं. याचं कारण असं आहे की साठी निंदण आणि वखरण पावसाळ्यात करणं शक्य नसतं. त्याच्यामुळे त्यांना तणनाशक सहनशील ग्लायफोसेट तणनाशक सहनशील कापूस वापरल्याशिवाय पर्याय नाही. ग्लायफोसेट तणनाशक हे सुरक्षित तणनाशक याच्यासाठी आहे की त्याचा कुठलेही अवशेष जमिनीत राहत नाही. त्याच्यामुळे ग्लायफोसेट नंतर ज्यावेळेस शेतकरी पुढच्या लगेच रबी हंगामात कापूस घेतात तर त्या कापूस नाही गहू घेतात किंवा हरभरा घेतात, त्या पिकावरती या ग्लायफोसेट तणनाशकाचा कुठलाही विपरीत परिणाम होत नाही. म्हणून शेतकरी ग्लायफोसेटला सहनशील, भारतात जरी आज ते मान्यता नसलं तरी शेतकरी कापूस उत्पादन सोपं करण्यासाठी आणि सहज करण्यासाठी ग्लायफोसेट या तणनाशकाचा वापर करतात. आता आपण एक एक पाहू याचं बँड डेव्हलप झाले का. एक एक उचल पाहू, एक उचल. हा हे बघा, हे बघ, हे दोन्ही बँड डेव्हलप झालेले आहे. खालतीवरती 2 रेषा दिसतात. हा याचा अर्थ हे कापसाचं जे बियाणं आहे, बीटी कापसाचं बियाणं, हे याच्यातला क्रायवन जीन आहे. त्या बियाण्यामध्ये तो क्रायवन जीन होता. आता आपण तो जे शेतात पेरलाय त्यांनी जात बहुतेक वेगळी असेल, पण तो क्रायवन जीन, त्या क्रायवन जीनची पानामध्ये अभिव्यक्ती झाली की नाही झाली ते बघूया. तुला दिसत तू हा. आता या बीटी कापसामध्ये याच्या पानामध्ये ही क्रायवन जीनची लाल आणि त्याच्या खाली दोन रेषा हा अभिव्यक्ती झालेली आहे. आता या क्रायवन जीनची अभिव्यक्ती अप्रमाणित कापसामध्ये, ज्याला HTBT कापूस म्हणतो, त्यात झाली की नाही ते पाहूया आपण. हे पहिले बियाण्याचं उचल, मला कन्फ्युजन पहिलं नाही. तूच पाहिजे, तुला दिसत त्यांना पण सर तर दिस एक रेषा बारीकशी 2 रेषा आल्यात ना, बारीक इथे. हो, त्याच्या खाली ते त्या एरोच्या खाली ते दिसले. आता अप्रमाणित बियाण्यामध्ये तुम्हाला क्रायवन एसीचा हा दुसरं पानात पाहता. अप्रमाणित बियाण्याच्या पानामध्ये आपण पाहून राहिलो क्रायवन 1AB चा जीन आहे की नाही आहे. असा पट्टा तयार झाला. आता निष्कर्ष हा झाला की अप्रमाणित बियाण्यामध्येही क्रायवन AB अभिव्यक्ती झालेली आहे, पानात झालेली आहे आणि बियाण्यामध्ये होतीच. आता आपण दुसऱ्या जीनचं पाहू, Cry2AB. पहिले आपण प्रमाणित बीटी बियाण्याची पाहतोय, त्याच्यात आहे की नाही. प्रमाणित बीटी बियाण्यात Cry2AB ची पानात घे, त्याच्या बाजूला पान. पानातही त्याची अभिव्यक्ती झालेली आहे, हा. आता हे लक्षात घ्या तुम्ही. हे अप्रमाणित बियाण्याचं पाहू, सरी
फेंट आले तरी चालते. थोडी फेंट आहे. हा चालते, फेंट आहे चालते, फेंट आहे चालते. रेस्ट पाहिजे. थोडी बबल्स आले होते. याच्यातही झालेली आहे. अप्रमाणित बियाण्यात क्रायटू एबीची झालेली आहे. आणि पानामध्ये आता पाहूया. हा आली आहे ना. पानामध्ये सुद्धा क्रायटू एबीची अभिव्यक्ती झालेली आहे. ह्याचा अर्थ काय झाला की आता हे लक्षात घ्या की कापूस पेरून आज 3 महिने झाले. 3 महिने झाले. पण या कापसामध्ये कापसाच्या बियाण्याचं पाकिटच होतं. त्या बियाण्यात तर दिसणं भागच आहे त्याला. पण कापसाच्या पानात आज दिसून राहिली. याचा अर्थ हा दिसतोय की तो कापूस तंदुरुस्त आहे आणि आजच्या स्थितीत तरी तो अळ्यांना अगदी बोंडअळीला सुद्धा आजच्या स्थितीत तो प्रतिकारक आहे. आता आपण रसशोषक किडींचा प्रतिकारक आहे की नाही याचा VIP3 जीनची काय आलेली आहे हे बीटी बियाण्याचं पाहू आणि अप्रमाणित बियाण्याचं पाहू. नसेल आलेच. फेंट मारवली, बबल्स मारवली तर नाही आले, नाही आले, दिसतच नाही. बबल्स मारवली बसत नाही, आलंच नाही. आता जे बाजारातून आपण बीटी कापसाचं बियाणं पान घेतो, बीटी कापसाचं जे बियाणात आणतो ते रसशोषक किडीला बियाणं सहनशील नाही आहे. खाली गेली आणि वरील पान नाही आले ना. नाही. तर आता बीटी कापूस हा रसशोषक किडीला सहनशील नाही आहे. आता अप्रमाणित कापूस रसशोषक मावा, तुडतुडे, पांढऱ्या माशीला सहनशील आहे का ते पाहूयात. आता पहा, अप्रमाणित बियाणं रसशोषक किडींना, मावा, तुडतुड्याला याचं बियाणं प्रतिकारक आहे. आता याचं पान प्रतिकारक आहे की नाही ते पहा. स्थिरच आहे, पूर्ण रेष आलेली आहे. आली ना. याचं काहीच आली ना, आलं ना दोन्ही. म्हणजे एक लक्षात घ्या की अप्रमाणित बियाण्यामध्ये VIP3 जीन आहे. त्याची पानही रसशोषक किडीला प्रतिकारक आहे. त्याच्यामुळे अप्रमाणित बियाणं लावल्यामुळे शेतकऱ्यांचा मावा, तुडतुडे, पांढरी माशी ह्याचा फवारणीचा खर्च वाचतो. फार मोठ्या खर्चात शेतकरी वाचलाय. मग हे जर तो वाचत असेल तर अप्रमाणित बियाणं का लावणार नाही. त्याची हाय केली की डायरेक्ट अशी मागे पुढे स्थिर आहे. बरोबर. आता आपण तणनाशक सहनशीलता, ग्लायफोसेट तणनाशक सहनशीलता. ग्लायफोसेट याच्यासाठी महत्वाचं आहे की निंदन जर म्हटलं तर आज 1 एकर निंदन करायचं म्हटलं तर 20 ते 30 मजूर लागतात, 40 मजूर लागतात. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे जुलै ऑगस्ट मध्ये ह्या भागामध्ये 25-25 दिवस पाऊस पडतो. यांच्या गावामध्ये 1000 एकर कापूस आहे. आता 1 एकर निंदायला जर 40 बाया लागत असतील रोज तर 40,000 मजूर यांच्या गावाची लोकसंख्या नाही आहे. त्याच्यामुळे हे लोक सगळे अप्रमाणित बियाण्याकडे गेल्या 5 वर्षापासून वळले आहे. त्याच्यामुळे त्यांचा निंदाचा खर्च संपला. आता आपण त्याचे काय रिपोर्ट आहे पाहू. म्हणजे हे सांगतात ते खरं आहे की मिळत आहे की नाही मिळत आहे. तर बीटी कापसाचं काय आहे. तुमच्यासाठी नाही लिहिलं तणनाशकासाठी नाही आले. म्हणजे बाजारात विकत घेतलेलं बीटी बियाण जे आहे ते तणनाशकाला सहनशील नाही आहे. अत्यंत महागडा आहे हा खर्च. निंदनाचा खर्च अत्यंत महागडा आहे. आणि या निंदनामुळे खत व्यवस्थापन, तण व्यवस्थापन होत नाही. म्हणून शेतकरी आत्महत्या करतात. तण व्यवस्थापन नापिकी होते. पानात पाहता आली का पानामध्ये, याच्यामध्ये पण नाही. म्हणजे बाजारातून विकत घेतलेलं बीटी बियाणं हे ग्लायफोसेट तणनाशकाला सहनशील नाही आहे. त्याच्यावर जर ग्लायफोसेट तणनाशक जर त्या कापसावर फवारलं तो कापूस मरून जाणार. स्थिर येत नाही. हे आता फायनल झालं. आता अप्रमाणित बियाण्यामध्ये काय भानगड होते ते पाहू. स्थिर आली ना. आहे किती हरवलं तर स्थिर येते.
आता अप्रमाणित बियाणामध्ये ग्लायफोसेट तणनाशक सहनशील, ग्लायफोसेट तणनाशक सहनशील जनुक मिळाला, बरोबर ते स्थिर राहते पाणी. हा आता पाण्यात पहा, आता 2 महिने झाले शेतकऱ्यांना 3रा 4था ग्लायफोसेटचा फवारा मारावा लागतोय. ते स्थिर राहते बरोबर, पाण्यात काही फरक पडत नाही. हे पहा, याच्यावर समजून येते हे पाणी पहा कसं आहे ते. पण त्याच्यावर रेष दिसतात, दोन रेषा आलेल्या ना. याच्यात नाही आलेल्या, याच्यात नाही आलेल्या, याच्यात आलेल्या, याच्यात 2 रेषा, याच्यात नाही, एकच रेषा. हे दिवस याच्यात राहत नाही. हे जे आहे हे आपल्याला प्रमाणित बियाणं, हे अप्रमाणित आहे. आता या सगळ्या याचं तात्पर्य हे आहे की शेतकऱ्यांना अप्रमाणित बियाणं वापरल्याशिवाय पर्याय नाही आहे, कारण त्याच्याकडे निंदन खुरपणासाठी पैसेही नाही आहे आणि त्याच्यासाठी त्याच्या इकडे इतका वेळही नाही आहे. आज आपण ही चाचणी घेऊन इथे थांबणार नाही आहे, ही चाचणी घेऊन इथे थांबणार नाही आहे. परत मी येईन ज्या वेळेस कापसाचा पहिला वेचा होईल. पहिला वेचा झाल्यानंतर काय असतं की कापसाच्या एका बोंडात 36 ते 40च्या दरम्यान सरक्या असतात. विशेषतः बीटी कापसाच्या एका कळीमध्ये 15-16 सरक्या असतात. आता या 15-16 सरक्यात भानगड काय होते की आपण जरी बीटी बियाणं पेरलं असेल, त्याच्यात आता तुम्हाला ह्याच्यात सगळ्या ह्याच्यात तुम्हाला बीटी बियाणं मिळालं, पण हे असं गरजेचं नाही आहे की त्या बोंडातल्या सरकीमध्ये ह्या बियाण्याची अभिव्यक्ती व्हायला पाहिजे किंवा ती किंबहुना संकरित बियाण्यात होतच नाही. संकरित बियाण्यात काय भानगड होते की 15 जर सरक्या असतील, 16 जर सरक्या असतील तर त्या 16 पैकी 9 सरक्यांमध्ये तुम्हाला दोन्ही जनुक सापडतात, क्राय1 आणि क्राय2. हा 3 सरक्या अशा असतात की ज्याच्यामध्ये क्राय1 3 सरक्यात मिळतं आणि क्राय2 3 सरक्यात मिळतं, आणि एक बी अशी असते की ज्याच्यात एकही जनुक मिळत नाही. त्याच्यात ती सरकी नॉन बीटी म्हणून जन्माला येते. आता ही जी सरकी नॉन बीटी म्हणून जन्माला आली, इकडे पहा, हे जे बोंडअळी, गुलाबी बोंडअळी इथे छिद्र पाडते. हा आता इथे छिद्र पाडून ती आत जाते. आता तिच्या चांगल्या नशिबाने जर नेमकी याच्यामधली सरकी ज्याच्यामध्ये नॉन बीटी आहे, बीटी नाहीच आहे, त्या सरकीवरती जर ती गेली तर ती सरकी खाऊन ते तिचं पूर्ण आयुष्य तिथे जगते आणि बोंड पूर्ण खराब करते. त्याच्यामुळे आपण ज्यावेळेस बोंब मारतो त्यावेळेस खराब झालेलेच बोंड दाखवतो. हा त्या झाडावरती काही चांगले बोंड पण असतात. ते चांगली बोंड का असतात की ह्या चांगल्या म्हणजे बोंडावरती आत छिद्रात गेल्यानंतर तिचं नशीब खराब असतं. ज्या बियाण्यामध्ये हे दोन्ही जनुक किंवा 2 पैकी 1 जनुक आहे, ते जर बियाणं जर ते खाल्लं तर ती मरते. त्याच्यामुळे संकरित तणनाशक, संकरित बियाणं आपण ज्यावेळेस ह्या बियाण्याला ह्या अशा पद्धतीने जे संकरित कापसाचं बियाणं तयार होतं त्याला आपण F1 म्हणतो. म्हणून आपण नेहमी सांगत असतो की तुमच्या घरी निघालेलं संकरित कापसाचं F1 बियाणं वापरू नका, कारण त्या F1 बियाण्यामध्ये नॉन बीटी सारखी कोणती आहे तुम्हाला माहितीच नाही. ते झाड उगवेल, त्याला चांगली बोंड लागतील, सगळं काही होईल, पण ते नॉन बीटी असल्यामुळे ते साध्या नेहमीच्याही हिरव्या ठिपक्याच्याही बोंडअळीला ते बोंडअळ्या त्याच्यावरती अटॅक करतील, बोंडअळ्यांचा प्रादुर्भाव होईल. सरकारने सर्वात मुख्य म्हणजे कापूस उगवल्यानंतर 15 दिवसात जो आमच्या पाठीवरती रसशोषक किडीसाठी पंप दिला जातो. कापूस अजून एवढूसाच असतो, 2 पाणी 4 पानावरती असतं, तर लगेच शेतकरी कृषी मालाच्या दुकानात जातात, औषध द्या, कॉम्प्युटर द्या करून. तर ते शेतकऱ्याच्या पाठीवरचं ओझं अप्रमाणित बियाण्याने कमी केलेलं आहे. अप्रमाणित बियाण्याने शेतकऱ्याचा तणनिंदनाचाही खर्च कमी केलेला आहे. म्हणजे थोडक्यात अप्रमाणित बियाणाने कापूस शाश्वत उत्पादनाकडे नेलेला आहे. आता आमचं एवढंच म्हणणं आहे की हे अप्रमाणित बियाण्यात बरेचदा शेतकऱ्यांची फसवणूक होते, त्याला बिल मिळत नाही. मग हे सगळं टाळायचं असेल तर सरकारने परवानगी देऊन टाकावी, बस विषय संपला.
काहीच नाही. जी टेक्नॉलॉजी आज तुम्हाला शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन दिसते चांगली आहे, तीच टेक्नॉलॉजी तेच तंत्रज्ञान द्यायला 2004 पासून सरकार का विरोध करत आहे याचंही कारण कळत नाही. 2004 ते 2025 या दरम्यान या देशात 2 पंतप्रधान झाले. मनमोहन सिंगांचा 10 वर्षाचा काळ गेला, त्याच्यामध्ये नरेंद्र मोदींचा 10 वर्षाचा काळ गेला. हे दोन्ही पंतप्रधान बियाणे तंत्रज्ञानाची समस्या सोडवू शकले नाही, हे वास्तव आहे. आणि जोपर्यंत बियाणे तंत्रज्ञानाची समस्या सोडवली जाणार नाही तोपर्यंत कापसाची उत्पादकताही वाढणार नाही आणि शेतकऱ्याच्या आत्महत्येचं दुष्टचक्रही थांबणार नाही. ठीक आहे, धन्यवाद. आणि एक मिनिट मी माझी ओळख करून देतो. मी मिलिंद दामले, शेतकरी संघटनेचा तंत्रज्ञान आणि कृषी विज्ञान विस्तार आघाडीचा महाराष्ट्राचा प्रमुख आहे. आता मी प्रत्येक खेडोपाडी जाऊन या प्रकारचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना देणार आहे. त्याच्या माध्यम ह्याच्यातून सरकारी लोकांना आम्ही बोलू त्यांच्यासमोर ही. आणि जी आज आम्ही चाचणी घेतली, हे जे धाडी मारून जे बियाणं पकडून जे देतात तिथेही लॅबोरेटरीमध्ये हीच चाचणी केल्या जाते, दुसरी चाचणी नाही आहे बियाणे टेस्ट करायची. त्याच्यामुळे सरकारी प्रयोगशाळेत जी चाचणी होते तीच चाचणी आज आपण केलेली आहे आणि त्याच दर्जाची चाचणी केलेली आहे. आपण कुठेही कमी नाही आहे. आता आपण शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावरती दाखवून देणार आहे की त्याच्या झाडामध्ये 2 महिन्यांनी 4 महिन्यांनी त्याचा कापूस निघाल्यानंतर त्याच्या बियाण्याची काय गुणवत्ता राहते. ते जोपर्यंत आपण त्याला दाखवून देऊ शकणार नाही त्यावेळेस तोपर्यंत शेती शाश्वत होणार नाही. सर, तुमचं म्हणणं काय या विषयावरती? एकदम बरोबर आहे साहेब. आता आपण जे या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवलं, अप्रामाणिक बियाणं आम्ही आमच्या विश्वासानं म्हणा किंवा मार्केटमध्ये उपलब्धतेप्रमाणे आम्ही मिळवलं आणि ते आमच्या शेतामध्ये पेरलं. परंतु ह्या जो खर्च वाचवायचा होता तो खर्च वाचवण्यासाठी आम्ही तणनाशक जे ग्लायफोसेट म्हणजे राऊंडअप वगैरे आम्ही मारून आमचा निंदणाचा खर्च वाचवला, डवरणीचा खर्च वाचवला. तर त्या वाचवलेल्या खर्चातून या बियाण्याची आम्हाला उपलब्धता सहज शासनाकडून जर झाली तर आणखी आम्ही सर्व शेतकरी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने याच अप्रमाणित बियाण्याचं लागवड करू आणि आमचं भरघोस उत्पादन वाढवू. आणि ह्या ज्या आमच्या महाराष्ट्रात नव्हे तर देशभर ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत त्या निश्चितच थांबल्या जातील. हे नवं तंत्रज्ञान शासनानं अत्यंत तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी सर्वतोपरी पावले उचलावी. आणि आदरणीय दामले सरांनी हे जे आम्हाला या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवलं आणि आम्हाला पटवून दिलं, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल त्यांचा देखील आभार मी या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद.